चांगली आहे ना ती शायरी बरी आहे सोनूबाईची आता शब्द सांगतो सांगा सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का नाही म्हणे माय बाप हो माझा डोका तुमची चप्पल मी काय बोललो या बाईला काही नाही घ्या 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 खंतम नाही काय बोललो नाही एवढा थसला का वा माया वार ज्ञानाचा बापरे एवढा तळ्याच्या बस तुमचा वार एवढा टाईट काय रे काय पण नाही राहून एवढा टाईट गेला का म्हणतो? फेरा फेर तुला माहित नाही का माझी गंमत ए सोनू सांग तुझ्यासोबत केव्हा झाली माझी गंमत सांग मला तर केव्हा झाली अरे तुझी गंमत ज्या व्यक्ती सोबत होती माझे दोन माणसं त्या माणसाकडे आले होते आणि या काकाजीचा म्हणणं होता की सोनूला जाऊन भेटशी खरा होते का पक्का होते म्हणून बाईची पावायला गेलो गंमत मला व गंमत पावायला गेलो या त्या बाईची सारखी पाहत राहता गंमत भाजी बोलायला की गंमत तर बाई माहिती तर बाईची तुफानच होती बाई बाई बाईची तुफानच राहते गंमत गंमत हा तर बाई म्हणते मला पाहिलंच नाही का म्हणते एका कोणत्यात बसून पाहत होतास म्हणते आता एका कोणत्यात नको बसू तर कोठी जाऊन बसू कोणत्यात नाही बसायचं मग खांबवर बसायचं आता तू जे ती बस म्हणली असतीस ते ती बसलो असतो खटबावला पण तुला बसच नाही म्हणलीस ना अक्क बाई 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 बरं सोनू तू इच्छा कशी होती कोठी बस म्हणत होतीस सांग म्हणा सांगत माझी बहीण सांग मला कोठी बसवत होतीस नाही मला बसवली असतीस का नाही तू तर काही खराब जागेवर नाही
देवाला मांडलं असतं ना तुम्हाला. चांगले गादीवरच बसवलं नसतं. गादीवर नाही, हा? देवाला मांडलं असतं. माझ्या बहिणीला अशी आरती केलं असतं. जय देवा जय देवा जय देवा जय. आरती नाही, गादीवर बसवलं नसतं. काय म्हणजे बेडवर? हो. चांगल्या मुलाम फोमच्या गादीवर. भोमच्या गादीवर. हा, आता भोमची गादीवर मी चांगलाच बसतो. भोमच्या मला गादीवर? बसू बसू शेत लागते. त्या गादीवर कसं वाटते सांगू तुम्हाला? नाही, मला बसू शेत लागते सून. हो, बसून घ्या बसून. मी बसलो का नाही तर उठू शायला लागत. नाही नाही नाही. हा, बसलो का नाही बसूच्याच वाटते. भोम राहायचे ना. चांगला फोम नाही, बाई म्हणते एका कोणत्यात बसून होता, म्हणून बाईच्या शब्दाला प्रत्युत्तर आहे. हा? पुन्हा म्हणते महादेवाला चालला हा पोवा घेऊन, पण चांगल्या रीतीनं तर जावायला पाहिजे होता. काय केलं मला मेला. आता मला एक सांगा, मी का शिव्या देत गेलो काची? पोवा घेऊन आहे का? तुझ्या पार्टीतला माणूस आहे का? माझी आहे का? नाही. आहे का? मी मगाशी म्हणलो का माझे गुरुभाव आहे, माझी शायरी तुला नाही समजणार. हा? की शायरी मगाशी गाणं म्हणलो, त्या गाण्याचे शब्द होते. हा? शायरी कोण केला? साधू संताईनं केला, पुराण पंताईनं केला. हा? की शायरी ज्ञानी गुरुवंतोने. तर ती शायरी कशी झाली हा उदाहरण पटवून सांगण्यासाठी महादेवाचा एक गीत म्हणलो. घोटा काय टोंगरा म्हणलो का? नाही, घोटा घोटा पाणी. समजावून सांगितलं बाबा की घोटा. हा? मला समजलं नाही. हा? घोटा. आणि बाई ऐकते घोटा घोटा घोटा. माहित नाही काय बायला असं नाही म्हणली नाही तर खोटा. आता का बोलू तू? एक का न होय का होय? कर्माचा घोटा. अरे नाताच्या घरची उलटी पुन्हा पाण्याला लागली मोठी तहान. ती शायरी संताची कशी होती? कशी कशी? हा? तू म्हणून राहिली का महादेवाला चालला, उदाहरण सांगितलं महादेवाचं गाणं. बरं, काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे. मग आई मोरे भोले से भोले बाबा, सांग बरं कोणत्या प्रवचन केलीस हे तू? का सांगत? मेरे भोले से भोले बाबा. बाबा का सांगितलं? मी सांगितलं की खोटा पाणी तर औट हात म्हणजे 3.5 हात. तुला नसेल समजत तर सुधीर आहे ना तुझ्या जवळ, विचार ना त्याचा. हो, तुझा भाऊ. विचारलं औट हाताचा आहे हा. मी प्रचार करून राहिलो, सांगितलो. औट हात म्हणजे 3.5 हात. अन मेरे भोले से भोले बाबा. नाही का सांगून राहिली? का म्हणून राहिली? काय याच्या ओटावर मिश्या म्हणते. मिश्या? आता माझ्या ओटावर मिश्या आहेत. माणसाच्या तोटावर मिशा राहतील, राहतील. पैसा राहतील का? तुला वाटते का मिशी पाहिजे म्हणून? पहिल्या मिशा फुटल्या कशा? नाही म्हणशील तर देतो एका काळाखाली. नाही देऊ का? उपल्या लोक हो कशा? नको उपलू का? नाही नाही नाही. उपलू दे ना थोडसे. नाही बाप्पा, उपलू दे ना. मिशीला चांगले दिसता पाहिलं देतो ना. का? ते म्हणते ना आता माणसाचे ओटावर मिशी आहेत. अरे मी जरी मोरदोशी तर माझ्या खांद्याला खांदा लावून तू माझ्या बरोबर दुय्यम करून राहिलीस. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? तुला एक सांगतो, कारण मीही काही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, तूही काही श्रेष्ठ नाही, तूही काही श्रेष्ठ नाही. काहून? मी प्रत्येक गोष्टीला आधार देऊन बोलतो. खरं आहे. आधार देऊन चाललीस बाई चालली. आता थोडस पाहिन म्हणलं होतं, तेथून तरी पाहिजे. तू राहिलीस का थोडस बरं वाटतं का नाही? बाई आणि मी कोणत्या कामाची आहे ना? मी आपला बघणार हा? नाही बाई चालली का नाही? दुसऱ्याच्या बाहेर पाहता हो. काही साईड जाऊन राहिला का? चांगलं जायचं ध्यान. नाही ना, मी तर ढिला जाय म्हणतो. आता कसा ढिला जाईल मग टाईट जाऊ द्या. का म्हणते? मी वाटेल ते शब्द कधी बोलत नाही म्हणते. वाटेल ते शब्द बोलत नाही. पोकर फिंगर राहते. अरे तुझीच गलती असून तूच उलटी फिरते. तुझीच गलती असून तूच उलटी फिरते. शब्द माझ्या शायरीचे तेही तुझ हिरते.
हे सोनू, हा. तू तर चुकलीस तुझ्या कार्याला मदत येऊन चिरते. आणि मी काही करावलंच आहो तरी तू आपलीच आपल्या हाताने चिरते. शायरी व असं मला चिरफाड करता. मी चिरफाड कोटी फाडलो फाडलो. सांगून राहिलो. बरं बरं. बाई प्रेमानं घ्या म्हणते का नाही? प्रेमाने हं? घ्या, दमाने माझा घ्या. भाऊ होय म्हणते. भाऊ. हं? थंडा भरू नाही देत म्हणते. खरीच माई बहीण माझ्या हिताची आहे. बाप्पा मोठ्या गुणाची आणि तुमच्या हिताची. एवढी गरम आहे मलाही गरम ठेवते. ठेवते म्हणलं. सांगा बरं. वरून म्हणते हम्म. सुभानवाल्याला अंगावर ठेवायची सवयच आहे. वालाय सुभाष. ए ते विजयचं नाव सांगते. ललकार शाहीरचा चपले. आहे का नाही तर ललकार शाहीर नाही पण ललकार गुरुची ऐकतील तर तू तेवढा अळस घेतेस काय साठी? मला विचार येते. थोडंसं ठेवशी लागतं ना अरे पहिले. तुला जमा नाही तेवढा घेतेस काय? मी पहिलंच म्हणतो माई बहीण म्हणजे मरतेस काय का दिवस पहिलंच वारली आहे. अरे तो ललकार न फलकार का बोलतेस नाही? फलकार बघते. तर तू तेवढा ठोकर घेतेस काय साठी? ललकारचा ठोकरच आहे ना. माझ्या बहिणीने ठोकरा करते. ते माई बहीण मायाच लायकीची आहे. बारीक नाही आवडत. तू मला देत जा. का? पण मीच करत जाईन तू याच्यावर. रावो. असं म्हणा ना. मीच करत जाईन गमत तिच्या संग. करत जातो मी. मी हिच्या लायकीचा आहो. हिनं म्हणलं हा मा भाऊ कुवारा नसे म्हणते मी नाही. तर खरंच नाही आहो मी. नाही आणि तूही नाही आहे. नाही नाही तुला नाही. किती आहेत तर मलाही नाही पण मलाही 2 बच्चे आहेतच. तो बच्चा घेतो. ए पण तुमची पण लेवल बरोबर लागते. पाण्याला पाय, जोडीला जोडी. बाई म्हणते हम्म. का माझ्या गाण्याची तोड देजो. हो अशी म्हणाली बाई. गाण्याची तोड देजो. हिला माहित आहे काय? का मुकेश शाहीरचा आवाज बसत येते. मग याला हा गाणं म्हणू दे ना. मी जरी भार मध्ये म्हणलो का ना तू अवकाश नाही तिथं म्हणावशी. हा तुला काय वाटते? बरं गाण्याची तोड पहिला राहून तुझा. मग गाण्याच्या गाण्यावर गाणं म्हणलं आणि त्याची पूर्तता होते का? कशी काय होणार? काय होईल का? नाही. मग एवढीच तुला समजत होता दुसऱ्या राऊंडला तर मी जो गाणं म्हणलो त्याची तोड. पुन्हा प्रश्न विचारते. काय? प्रश्न विचारून राहिली का द्रौपदीला 5 नवरे होते. 5 नवरे. 5 टेर भासरे. मग 5 नवरे होते तर तिचे टेरनं भासरे कोणते? दादा ऐकलं. टेर भासरे कोणते? सांगा सांगा. हिनं प्रश्न विचारलं. सुनो शाहीर सवाल है मेरा ऐसा कौन नींद से जागा आग लगी गजब की मन को क्या ईश्वर से उसने मागा. का सांगितलीस? आताही म्हणतो जड्या सांगितलीस. काय तुला काय जड्या समजतात का? एक तरी सांगितलं का जी ना? तुला सांगता ना आला प्रश्न विचारलीसच कशी? विचारलीसच कशी? तू तोड देणारी होतीस ना. तुला तोड तरी देता आली? बरं तू मला म्हणते महादेवाचे गाणे म्हणते. अरे मी उदाहरण सांगितलं तुला. आणि मेरे भोले ते भोले बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे भोले ते भोले बाबा, मेरे बाबा. कोणता ज्ञान दिलं जी तू? गुरु ज्ञान. नाही सांग ना कोणता गुरु ज्ञान दिलीस? हो. ज्ञानाची शायरी करतेस ना. मी कोटी कोटी हात लावीन ना कोटी कोटी धरी. तू विचार नाही करत. कुठे राहणार? अरे हात म्हणजे शब्दालं. तुझे शब्द कसे कसे धरी. कसे तू कसे? विचार नाही करू शकत. स्टेजवर नाही सांगू शकत. ते बाकी सुभानवाला माहित नाही पण मी सुभानवाला जरा वेगळाच आहे. लक्षात ठेव. मला कोणी सांगणार नाही. मी स्वतःच अभ्यासवाला माणूस आहे. हो ना. तुला काय वाटून राहिला? काय? वा रे वा. आणि पुन्हा तिचा गाणं पाय. कोणता? गाणं म्हणते तोड देतो म्हणते. 2 गाणे म्हणलं आणि काना एक म्हणते. काय म्हणते? काय? अग पाय अग पाय अग पाय अग पाय अग पाय जानो विना जानो विना
म्हणते बाई काय का म्हणते गाना फसला फसला आज फसला माय 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 कुठे बसला फसला 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 आज माझ्या हा संग बसला आज माझ्या संग बसला फसला 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 आज माझ्या सोनू तुझ्या माझ्या सोनू तू जवळ पाहिजे होतीस तू जशी जवळ राहील मला गरम करतो म्हणतेस ना तिकडे राहिला आणि गरम होईल का मी असं ये ना जवळ तू जवळ आलीस का नाही तर मला गरमच होऊ शकत तू कायला रागा भरते रे हे मी कुठे जाईन बाई बहीण का पगले अच्छा बरोबर हा ते जवळ राहिला गरम होईल हो बहिणीला गरम करता दूर गेल्यावर गरम होईल का मी नाही होईल का नाही आता तू पुढच्या राऊंडला नाही का जवळ येतो बरं मला गरमच होऊशा लागते सोडून बाई म्हणते फसला 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 ए बाई आता माझ्या गाणं पाहिजे ना फसला 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 काय धसला सांगतो ना सांगूही नाही ते नाही मी मला धसलाच गेला धसला म्हणजे का धसला म्हणतो अगं बाई बाई कानात ऐकून फसला 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 लई बरं वाटतं तेव्हा धसल्यावर लई बरं वाटते ज्ञानाचा वार जाऊ ज्ञानाचा वार जाऊन कानात धसला कानामध्ये कसं धसला वार ओळख जाते का नाही एवढं कानामध्ये टाकतो हो. वार तुमचा आवाज गेल्या पाहिजे पगले असं तसा हो बरोबर म्हणूनच तर मी म्हणलो धसला 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 ज्ञानाचा वार धसला ज्ञानाचा वार होते सोनूबाई बसला बसला म्हणते पण माई आई धसते ना जाऊन ज्ञानाचा वाद नको बाप्पा आरपार नाही का म्हणते येंगाड फुकण्या म्हणते एकाच बैताळ बेलणे भूताचे चोलणे तू का सांगितलीस हे ती चिपला नाही का सांगितलीस येल पाले तुला का समजलंय समजते का माझी शायरी मला काय बोलायचं आहे म्हणून तुला वाटते का माई जरा पाहिलीच नाही हो काय काय म्हणता आपली चालव माझा गंमत पहा म्हणा ही अशी आवडते बाबा नाही जात माई बहीण होते ते नाही नाही नको जाऊ तू जाशील तर कारण माझा फाटवा आहे ना व आहे ना हो हो आहे राहीलच राहील कायम हा आणि वरून काय म्हणते काय म्हणून राहिली का सोनूच्या हातात भेटलास बरं तर मोडमाड करून फेरी म्हणते म्हणजे वाको भोको मोडमाड शब्दांना मोडमाड करून काढून फेवीन म्हणते आता मग अशी तिनं म्हणलं पा तिचे शब्द कसे तोडत होत कशी कशी माझ्या गाण्याची तोड 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 आणि मोडमाड करून फेवी मोडमाड संबंध पाय माझ्या काय बोलणार गाण्याची आहे? तोड देतो तर तिलाही माहित आहे की ती बाईची जात आहे बाईला घाटी राहते का बाईला घाटी कधीच नाही राहत म्हणून म्हणतो आवाज ती कोयल को तो रूप छीन लिया आवाज ती कोयल को तो रूप छीन लिया रूप दिया मोर को तो आवाज
येईया. आहे का हो कोकिळेला आवाज आहे मोरासारखा आहे का? शी काय कुछ तिनं मोडमाड करून कावी ठेवी म्हणते. माई बहीण आहे एवढी आणि माया आहे लंबा वार ज्ञानाचा. आता तो जाते लंबा तर तिकडं काही आठ लागते ना बैताडे. दादा तू लंबा तुमचा फेर म्हणून म्हणते जेवढा जमते तेवढा पचवून टाकीन. मोडमाड करून ठेवून दे. अशी आहे माझी भाई. आता माझ्या जवळ राहिली असती का तर अजून पक्का गरम झालं असतं. लोकांना खाऊन फिरून गेला गरम हो हो गरम हो हो ती पण गरम झाली आता. गाण्याची तर्ज काढायला जाव. ऐक माझा दुय्या बिघाड. खराब नाही आहे माझी बहीण. खराब नाही आहे. एवढी सुंदर आहे. कशी खराब आहे? नाक नसेल सुंदर आहे. आहे ना? आहे. माझ्यापेक्षा हिरोईन आहे. माझी नणंद मला म्हणत होती ना माझ्या भाऊ स्मार्ट. सांगतात का तुम्हाला? माझ्या भाटबाई स्मार्टच आहे आणि बहिणी स्मार्ट. माझा भातच दिसा या देखनी ते लहिराव चिकनी. हे दिसा या देखनी ते लहिराव चिकनी. शेजारचे सखो, अरे शेजारचे सखो. माझा भाऊ स्मार्ट आहे म्हणते. हिरो भाऊला भावाच्या साठी ठेव. आणि धोतरवाला टोपीवाला भैया घालून घेवाला मोठी गडबड होऊन जाईल. कशी काय? आणि धोतरवाला टोपीवाला भैया घालून घेवाला दामून बघतोयचे. टोपीवाला भैया घालून दामून बघतोयचे. धोतरवाला टोपीवाला भैया घालून घेवाला दाबून बघतोय. दाबून असा म्हणतो का बरं? कारण मी बघाशी सांगितलो की तत्वनिष्ठ शायरी माझी मी तत्वानेच भांडी. तत्वनिष्ठ शायरी माझी मी तत्वाने भांडी. या लोकायला समजेल असे विचार या ठिकाणी मांडी. सवय माझी अशी की रस्ता सोडून आडमार्गाने जात नाही. अन्नाचा घास सोडून कधी नरकाला तोंड लावत नाही. नरकाला तोंड लावते ते जात राहते डुकरायची. डुकरा नरकायला तोंड लावते ते